55°C. हा नुसता तापमानाचा आकडा नाही आहे. म्हणजे हा असा टप्पा आहे जिथे खिशातला मोबाईल चक्क एक छोटा बॉम्ब बनू शकतो. हो ना. गाडीत ठेवलेला परफ्यूम स्फोट घडवू शकतो आणि जंगलातले साप जीव वाचवण्यासाठी चक्क बाथरूममध्ये लपून बसू शकतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण हवामान विभागाच्या अशा एका धोक्याच्या इशाऱ्याची उकल करणार आहोत, जो वाचून अक्षरशः घाम फुटतो. अगदी खरंय. कारण 55°C म्हणजे नुसता कडक उन्हाळा नाहीये, ती अक्षरशः एक धगधगती भट्टी आहे. बरोबर. आणि या भट्टीतून सुखरूप बाहेर पडण्यासाठी फक्त भरपूर पाणी प्या असा साधा सल्ला अजिबात पुरेसा नाहीये. त्यामुळेच हवामान विभागाने दिलेल्या या सविस्तर आणि काहीशा धक्कादायक मार्गदर्शक तत्वांच्या मुळाशी जाऊन त्यामागचा विज्ञान आज आपण समजून घेणार आहोत. हो, मला वाटतं या इशारेकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलावा लागेल. कारण 55° हा आकडा मानवी शरीराच्या आणि आपल्या सभोवतालच्या भौतिक जगाच्या सहनशीलतेची एक खूप मोठी परीक्षा आहे. हां, म्हणजे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे नेहमीचे नियम इथे बदलत असावेत. नक्कीच. जेव्हा तापमान इतक्या टोकाला जाते ना, तेव्हा हे नियम आपल्या विरुद्ध काम करू लागतात. आपण उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी जे पारंपरिक उपाय करतो, ते या परिस्थितीत पुरेसे नसतात. अच्छा, त्यामुळेच या मार्गदर्शक तत्वांमागील का आणि कसे समजून घेणं जगण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरते. अगदी बरोबर. बरं, आपण स्वतःच्या शरीरापासूनच सुरुवात करूया. हवामान विभागाने म्हटले की जास्त पाणी प्यावे, पण त्यासोबतच दही, ताक, लिंबू पाणी यांचं सेवन करावे. आता मला वाटतं केवळ साधं पाणी पिण्याने शरीराची तहान भागेल, पण कदाचित या भयंकर उष्णतेत शरीराला फक्त हायड्रेशन नाही तर आणखी कशाची तरी गरज असते, बरोबर? हे अगदी अचूक निरीक्षण आहे. जेव्हा आपण 55° तापमानात असतो, तेव्हा बाहेरची हवा आपल्याला थंड करत नाही, ती आपल्याला आतून भाजून काढते. अरे बापरे. अशा वेळी शरीराकडे स्वतःला थंड ठेवण्याचा एकमेव मार्ग उरतो, तो म्हणजे घाम गाळणे. पण घामावाटे केवळ पाणी शरीराबाहेर पडत नाही. त्या पाण्यासोबत सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स शरीराबाहेर फेकले जातात. म्हणजेच शरीराची अवस्था एखाद्या मशीनसारखी होते. जर आपण फक्त पाणी पित राहिलो तर ते गाडीच्या रेडिएटरमध्ये पाणी ओतण्यासारखं आहे, पण इंजिन ऑइलकडे दुर्लक्ष करण्यासारखं आहे. अचूक उपमा दिलीत. इलेक्ट्रोलाइट्स हे आपल्या पेशींसाठी आणि मज्जासंस्थेसाठी त्या इंजिन ऑइलसारखेच काम करतात. जेव्हा हे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात, तेव्हा स्नायूंमध्ये गोळे येणे, चक्कर येणे आणि पेशींचं कार्य मंदावणे सुरू होते. दही, ताक आणि लिंबू पाणी हे नैसर्गिकताच या इलेक्ट्रोलाइट्सचे खूप उत्तम स्रोत आहेत. अच्छा, म्हणजे साध्या पाण्याने ते भरून निघत नाही? नाही निघत. ते शरीरातील क्षारांचं संतुलन राखतात आणि पेशींना आतून स्थिर ठेवतात. केवळ साध्या पाण्याने हे संतुलन साधता येत नाही. हे समजल्यावर मोबाईलचा कमी वापर करा या हवामान विभागाच्या सूचनेकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतोय. कसं काय? सुरुवातीला मला वाटलं होतं की उष्णतेत डोळ्यांना आणि मेंदूला होणारा ताण कमी करण्यासाठी हा सल्ला असेल, पण आता शरीराचं हे इंजिन ऑइल आणि उष्णतेचं गणित पाहता मला वाटतं यामागे फोनच्या स्वतःच्या गरम होण्याचं काहीतरी मोठं कारण असावं. हो, यामागे पूर्णपणे तंत्रज्ञान आणि रासायनिक प्रक्रियेचा धोका दडलेला आहे. आजकालच्या सर्व मोबाईल फोनमध्ये लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. ही बॅटरी जेव्हा काम करते तेव्हा ती रासायनिक प्रक्रियेतून उष्णता निर्माण करते. सामान्य तापमानात फोनची बॉडी आजूबाजूच्या हवेचा वापर करून स्वतःला थंड ठेवते. पण जेव्हा बाहेरचे तापमान 50 ते 55° पोहोचते तेव्हा फोनला थंड करण्यासाठी बाहेर कोणताही गारवा उपलब्ध नसतो. म्हणजे फोनची आतली उष्णता आणि बाहेरची भयंकर उष्णता या दोन्ही गोष्टी एकत्र येतात. आणि तिथेच थर्मल रनअवे नावाची अत्यंत धोकादायक प्रक्रिया सुरू होते. थर्मल रनअवे? हो. बॅटरीतील रसायने क्षमतेपेक्षा जास्त गरम होतात, ज्यामुळे बॅटरी फुगते. जर तुम्ही अशा तापमानात फोनवर सतत बोलत राहिलात किंवा गेम खेळत राहिलात तर तो फोन एका छोट्या बॉम्बसारखा वागू शकतो आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. बापरे. म्हणजे आपण स्वतःसोबत एक छोटासा हीटरच खिशात घेऊन फिरत असतो. अगदी. शिवाय 55° तापमानात असा गरम झालेला डिव्हाइस सतत हाताळणे किंवा कानाजवळ धरणे हे मानवी शरीराचे तापमान अधिक वाढवण्यास कारणीभूत ठरते. जो कधीही फुटू शकतो. पण शरीराच्या तापमानाबद्दल बोलताना या यादीत एक अतिशय गंभीर सूचना आहे. श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. हो, हे खूप महत्वाचे आहे. सहसा उन्हाळ्यात आपल्याला घाम येतो, थकवा जाणवतो किंवा चक्कर येते.
पण श्वास घेण्यास त्रास होणे हा श्वसनाचा आजार अचानक या उष्णतेशी कसा जोडला गेला आहे? हां, उष्माघाताचा म्हणजेच हीट स्ट्रोकचा थेट आणि अंतिम इशारा आहे. अंतिम इशारा. होय, जेव्हा शरीराचं तापमान भयानक वेगाने वाढते तेव्हा शरीर स्वतःला थंड करण्यासाठी त्वचेकडे अत्यंत मोठ्या प्रमाणावर रक्तपुरवठा ढकलते. यामुळे हृदयाला क्षमतेपेक्षा अनेक पटींनी जास्त वेगाने काम करावे लागते. म्हणजे शरीर स्वतःला वाचवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावतं. हो, आणि या प्रक्रियेत फुफ्फुसांना आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो. जेव्हा शरीराची ही नैसर्गिक कूलिंग सिस्टम कोलमते तेव्हा अंतर्गत तापमान अचानक 40 अंश सेल्सिअसच्या वर जाते. अरे बापरे, म्हणजे 104 फॅरेनहाइटपेक्षा जास्त? अगदी. अशा वेळी मेंदू आणि इतर अवयवांवर प्रचंड ताण येतो आणि श्वास कोंडल्यासारखा वाटू लागतो. श्वास घ्यायला त्रास होणे याचा अर्थ असा आहे की शरीराची सहनशक्ती आता संपली आहे आणि अवयव निकामी होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. म्हणजे इथे घरगुती उपाय करून चालणार नाही. अजिबात नाही. इथे लिंबू पाणी किंवा घरगुती उपाय काम करत नाहीत. इथे तातडीच्या वैद्यकीय मदतीचीच गरज असते. बरं, आपण स्वतःला हायड्रेटेड ठेवून शरीराचं तापमान नियंत्रित केलं, पण जेव्हा आपण अशा तापलेल्या वातावरणात घराबाहेर पडून प्रवासाला निघतो तेव्हा आपण नकळत एका नव्या धोक्यात प्रवेश करतो. हो, कारमधला प्रवास. हो, हवामान विभागाने कारमध्ये न ठेवण्याच्या वस्तूंची एक मोठी यादी दिली आहे. लाइटर, गॅस असलेल्या वस्तू, परफ्यूम, बॅटरी आणि अगदी सोडा किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स. मला तर अशी कडक उन्हात उभी असलेली बंदिस्त कार एखाद्या शिट्टी नसलेल्या प्रेशर कुकरसारखेच वाटते. अगदी योग्य उपमा. आपण गाडीत बसतो, आपल्याला वाटतं की डॅशबोर्डवर ठेवलेला परफ्यूम किंवा कप होल्डरमध्ये ठेवलेला थंडगार सोडा आपल्याला रिफ्रेश करेल. पण प्रत्यक्षात तो एक छोटा स्फोटक पदार्थ बनू शकतो. प्रेशर कुकरची तुमची उपमा या परिस्थितीला अगदी अचूक लागू होते. यामागे ग्रीनहाऊस इफेक्ट आणि वायूंच्या प्रसरणाचं विज्ञान काम करते. जेव्हा कार उन्हात उभी असते तेव्हा कारच्या काचांमधून सूर्याची अतिनील किरणे आत येतात आणि कारच्या आतल्या वस्तू तापवतात. पण ही निर्माण झालेली उष्णता त्या काचेतून सहजासहजी बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे ती उष्णता आतल्या आत कोंडली जाते. आणि त्यामुळेच जर बाहेरचं तापमान 50 अंश असेल तर बंदिस्त कारच्या आतले तापमान अवघ्या काही मिनिटात 70 ते 80 अंशांपर्यंत पोहोचू शकते. बापरे, 70 ते 80 अंश? हो, आणि हे तापमान कोणत्याही सामान्य वस्तूसाठी डिझाईन केलेले नसते. मग अशा वेळी त्या परफ्यूमच्या किंवा सोड्याच्या बाटलीत नक्की काय घडतं? परफ्यूम, डिओड्रंट्स आणि लाइटर्स यांच्या आत द्रव आणि अत्यंत दाबाखाली भरलेला गॅस असतो. जेव्हा तापमान 80 अंशांवर जाते तेव्हा या गॅसमधील अणूंची गती प्रचंड वाढते. अच्छा. ते अणू एकमेकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात, म्हणजेच गॅसचे प्रसरण होऊ लागते. बाटलीच्या आतला दाब इतका भयानक वाढतो की ती पत्र्याची किंवा काचेची बाटली तो दाब सहन करू शकत नाही. परिणामी तिचा अक्षरशः स्फोट होतो. अरे रे, आणि सोड्याचं काय? सोड्याच्या बाटल्यांचंही तसेच आहे. त्यातील कार्बन डायऑक्साईड वायू उष्णतेमुळे द्रवापासून वेगळा होऊन वेगाने प्रसरण पावतो. आणि बॅटरीच्या बाबतीत बोलायचे तर त्यातील रसायने उकळू लागतात, ज्यातून विषारी वायूंची गळती होऊन किंवा शॉर्ट सर्किट होऊन गाडीला अचानक आग लागू शकते. हे खरंच अंगावर काटा आणणारं आहे. आपण रिफ्रेश होण्यासाठी सोबत ठेवलेल्या वस्तू आपला जीव घेऊ शकतात. हो ना. पण आता गाडीच्या आतल्या वस्तूंचा धोका आपण पाहिला. या गाडीने जेव्हा आपण रस्त्यावर धावू लागतो तेव्हा बाह्य वातावरणाचा गाडीच्या यंत्रणेवर काय परिणाम होतो यावर हवामान विभागाने अत्यंत अचूक सावधगिरीचा इशारा दिला आहे. नक्कीच. त्यांनी म्हटलंय की इंधनाची टाकी म्हणजेच फ्युएल टँक पूर्ण भरू नका, टायरमध्ये जास्त हवा भरू नका आणि विशेषतः दुपारच्या वेळी प्रवास करणे टाळा. आता इथे मला एक मोठा विरोधाभास जाणवतोय. विरोधाभास कशा प्रकारचा? बघा, सहसा आपण जेव्हा लांबच्या प्रवासाला निघतो तेव्हा आपण हमखास गाडीची टाकी फुल करतो. हो, साहजिक आहे. पेट्रोल पंपावर जाऊन आपण टायरमध्येही गच्च हवा भरतो, जेणेकरून मध्येच कुठे थांबावे लागू नये, गाडी पंक्चर होऊ नये. पण इथे तर दिलेले नियम एकदम उलटे आहेत. टाकी पूर्ण भरायची नाही आणि हवाही कमी ठेवायची. हे माझ्या लॉजिकच्या थोडं बाहेर जातंय. हे लॉजिक समजून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रसरणाचा म्हणजेच एक्सपॅन्शनच्या नियमाकडे जावं लागेल. उष्णतेमुळे केवळ वायूच नाही तर द्रवपदार्थही प्रसरण पावतात.
अच्छा, म्हणजे पेट्रोल सुद्धा. होय. जेव्हा आपण पेट्रोल किंवा डिझेलने टाकी काठोकाठ भरतो आणि बाहेर 55 अंश तापमान असते, तेव्हा ते इंधन गरम होऊन त्याचं आकारमान वाढतो. तसेच त्यातून प्रचंड वेगाने इंधनाची वाफ तयार होऊ लागते. आणि जर टाकी आधीच पूर्ण भरलेली असेल तर या वाफेला आणि प्रसरण पावणाऱ्या इंधनाला जागाच उरत नाही. अगदी बरोबर. आणि ती जागा न मिळाल्यामुळे तो प्रचंड दाब टाकीचे व्हॉल्व्ह खराब करू शकतो किंवा इंधनाची गळती होऊ शकते. अरे बापरे. एवढ्या उष्णतेत इंधनाचा एक थेंब जरी गरम इंजिनवर किंवा सायलेन्सरवर पडला तर गाडीला क्षणार्धात आग लागू शकते. म्हणूनच थोडी मोकळी जागा सोडल्यास या प्रसरण पावणाऱ्या इंधनाला सुरक्षितरित्या सामावून घेता येते. आणि टायर्सच्या बाबतीतही हेच घडतं का? तिथे तर आधीच आपण हवा दाबून भरलेली असते. टायर्सच्या बाबतीत हा धोका दुप्पट असतो. एकतर बाहेरच्या हवेचे 55 अंश तापमान, दुसरे म्हणजे डांबरी रस्ता उन्हात 55 अंशांपेक्षा जास्त तापलेला असतो. तो तर अक्षरशः भाजत असतो. हो, तो साधारण 65 ते 70 अंशांवर पोहोचतो आणि जेव्हा तुम्ही अशा रस्त्यावरून 80 किंवा 100च्या वेगाने गाडी चालवता तेव्हा त्या सततच्या घर्षणामुळे टायरच्या आतील तापमान आणखी वेगाने वाढते. आणि मग आतली हवा प्रचंड वेगाने प्रसरण पावते. हो, जर तुम्ही टायरमध्ये आधीच क्षमतेपेक्षा जास्त हवा भरली असेल तर या गरम हवेला विस्तारण्यासाठी अजिबात जागा उरत नाही आणि तो रबराचा टायर चालत्या गाडीत अचानक मोठा आवाज करत फुटू शकतो. हायवेवर अशा टायर फुटण्यामुळे होणारे अपघात अत्यंत जीवघेणे असतात. नक्कीच. दुपारच्या कडक उन्हात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला हवामान विभाग देतो. तो केवळ माणसांना उष्माघात होऊ नये म्हणून नाही, तर वाहनांच्या इंजिन आणि टायर्सवरील हा जीवघेणा ताण कमी करण्यासाठीही आहे. खरोखर हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपण फक्त आपल्या शरीराचे नाही तर आपल्या आजूबाजूच्या यंत्रणांचेही संरक्षण करत आहोत. बरोबर. आता आपण घराच्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चौकटीकडे वळूया. बाहेरून सुखरूप घरात पोहोचलो तरी तिथेही काही वेगळे आणि अतिशय कडक नियम पाळावे लागतील असं दिसतंय. हो, घरातही धोके आहेतच. गॅस सिलेंडर उन्हात न ठेवणे हे तर आपण मगाशी कारच्या आणि परफ्यूमच्या उदाहरणावरून समजू शकतो. तोही एक बॉम्बच आहे. पण इथे विजेच्या आणि एसीच्या वापराबद्दल मला एक प्रश्न पडलाय. विचारा. एसीचा वापर कमी करा आणि तो 24 ते 25 अंशावर ठेवा असं हवामान विभागाने स्पष्ट सांगितलं आहे. आता मीच माझी गोष्ट सांगतो. मी जेव्हा उन्हातून येतो तेव्हा सवयीने एसी थेट 18वर लावतो जेणेकरून रूम पटकन थंड होईल. हां, अनेकांना ही सवय असते. मग जर बाहेर 55 अंश इतकी भयंकर उष्णता असेल तर आपला एसी 18वर फुल स्पीडने चालवणं स्वाभाविक नाही का? 55 अंश तापमानात 24वर एसी ठेवला तर तो काम तरी करेल का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे आणि अनेकांच्या मनात येतो. पण एसी काम कसा करतो हे आधी समजून घ्यायला हवं. एसी स्वतःहून कोणतीही थंड हवा तयार करत नाही. मग काय करतो? तो तुमच्या खोलीतली उष्णता शोषून घेतो आणि ती बाहेरच्या वातावरणात फेकून देतो. म्हणजे तो एक प्रकारचा हीट पंप आहे. नक्कीच. आता विचार करा, जर बाहेरचे तापमान 55 अंश असेल आणि तुम्ही एसी 18 अंशांवर सेट केला तर एसीच्या कॉम्प्रेसरला हे 37 अंशांचं अंतर कमी करण्यासाठी स्वतःच्या क्षमतेचा पलीकडे जाऊन काम करावं लागतं. बाहेर आधीच 55 अंशांची उष्णतेची भिंत उभी असताना आतली उष्णता बाहेर ढकलणे हे अतिशय कठीण काम असते. यामुळे तो कॉम्प्रेसर कधीच थांबत नाही. तो सतत चालत राहतो, ओव्हरहीट होतो आणि शेवटी जळतो. अच्छा, पण फक्त कंप्रेसर जळतो एवढंच नुकसान आहे का? नाही, त्याहीपेक्षा एक फार मोठं आणि गंभीर कारण यामागे दडलंय. असं कोणतं कारण जे माझ्या एसीच्या जळण्यापेक्षाही मोठं आहे? शहराची संपूर्ण वीज यंत्रणा. शहराची इलेक्ट्रिकल ग्रिड ही एका प्रचंड मोठ्या रबर बँडसारखी असते. 25 अंश तापमानात शहरातील प्रत्येक माणूस जर आपला एसी 18 अंशावर चालू लागला तर तो रबर बँड ताणला जातो. बापरे. विजेची मागणी अचानक एवढी वाढते की ट्रान्सफॉर्मर्स आणि मुख्य वीज केंद्रांवर भयानक ताण येतो. हा लोड इतका वाढू शकतो की संपूर्ण ग्रिड कोसळू शकते. म्हणजेच जर ग्रिड कोसळली तर संपूर्ण शहराची वीज खंडित होईल. अगदी. 55 अंश तापमानात वीज नसणे ही तर एखाद्या भयानक चित्रपटासारखी परिस्थिती होईल. आणि म्हणूनच 24 ते 25 अंश तापमान ठेवण्याचा सल्ला दिला जातो. 24 अंशांवर खोली पुरेशी थंड राहते, एसीच्या मशीनवर अतिरिक्त ताण येत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराची वीज यंत्रणा सुरळीत चालते. हा सल्ला फक्त स्वतःचे मशीन वाचवण्यासाठी नाही, तर संपूर्ण शहराला अंधारात आणि उष्णतेत ढकलण्यापासून वाचवण्याचा एक सामूहिक पाऊल आहे.
हे ऐकल्यावर जाणवतं की 55 अंश तापमान हे केवळ व्यक्तिगत संकट नसून एक सामायिक आव्हान आहे. अगदी बरोबर. पण आता मला हवामान विभागाच्या यादीतील सर्वात धक्कादायक आणि अनपेक्षित मुद्द्याकडे यायचे. कोणता मुद्दा? उन्हाळा, तापमान, पाणी, एसी, कार हे सगळे घटक आपण लॉजिकने समजू शकतो. पण उष्णतेच्या या सावधगिरीच्या यादीत अचानक साप आणि विंचू कुठून आले हे वाचून खरंच अंगावर काटा येतो. हो, हा मुद्दा वरवर पाहता अचानक आलेला वाटतो, पण तो निसर्गाच्या साखळीचा आणि जीवशास्त्राचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कसं काय? साप, विंचू किंवा इतर सरपटणारे प्राणी हे एक्टोथर्मिक म्हणजेच शीत रक्ताचे प्राणी असतात. त्यांच्या शरीरात माणसांसारखी स्वतःचे तापमान नियंत्रित करण्याची किंवा घाम गाळण्याची कोणतीही अंतर्गत यंत्रणा नसते. म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की माणूस घाम गाळून स्वतःला थंड करू शकतो, तशी सोय त्यांच्याकडे निसर्गाने दिलेली नाही. अगदी बरोबर. त्यांच्या शरीराचे तापमान बाहेरच्या वातावरणाप्रमाणे बदलते. जेव्हा तापमान 55 अंशांपर्यंत जाते तेव्हा उघड्यावर, जमिनीवर किंवा खडकांवर राहणं या प्राण्यांसाठी अक्षरशः जिवंतपणे भाजून निघण्यासारखे असते. अरे रे. जर ते तिथेच राहिले तर त्यांचे रक्त उकळू लागेल आणि ते काही मिनिटातच मृत्युमुखी पडतील. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत हतबल होऊन ते थंड आणि ओलसर जागा शोधू लागतात. आणि अशा भयंकर उष्णतेत जंगलात किंवा उघड्यावर थंडावा नसतो, तो असतो मानवी वस्त्यांमध्ये आणि आपल्या घरांमध्ये. अरे बापरे, म्हणजे पाण्याचा शोध किंवा थंडाव्याच्या शोधात ते थेट आपल्या घरात शिरतात. होय, त्यांना मानवांवर हल्ला करायचा नसतो, त्यांना फक्त थंडावा हवा असतो. त्यामुळे ते घराच्या बाथरूममध्ये, बेसिनच्या खाली, पाण्याच्या साठ्यांजवळ, अडगळीच्या खोलीत किंवा अगदी पलंगाखाली आणि बुटांमध्ये जाऊन लपतात. बापरे. म्हणूनच हवामान विभागाने हा इशारा दिला आहे की अशा वेळी जमिनीवर झोपणे टाळावे, अडगळीच्या जागा साफ करताना, अंधाऱ्या कोपऱ्यात हात घालताना किंवा बूट घालताना अतिशय सतर्क राहावे. हे खरंच भयानक आहे. आपण नेहमी विचार करतो की उष्णता फक्त आपल्यालाच त्रास देते, पण ती संपूर्ण परिसंस्थेला आणि वन्यजीवांनाही अस्तित्वासाठी संघर्ष करायला लावते. हो ना. आणि याच सगळ्या धावपळीत या यादीत दर 2-3 तासांनी विश्रांती घेण्याचा सल्लाही आहे. कारण हे स्पष्ट आहे की मानवी शरीरही या सततच्या ताणाला तोंड देण्यासाठी बनलेले नाही. नक्कीच. विश्रांती घेणे हे केवळ शारीरिक थकवा घालवण्यासाठी नाही, तर शरीराच्या अंतर्गत अवयवांना, विशेषतः हृदयाला आणि मज्जासंस्थेला शांत होण्याची आणि पूर्वस्थितीत येण्याची संधी देण्यासाठी आहे. सततच्या 55 अंश तापमानात शरीराला विश्रांती न दिल्यास संपूर्ण सिस्टीम फेल्युअर होऊ शकतं. तर आजच्या या माहितीच्या सखोल विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की हवामान विभागाच्या या इशाऱ्यात केवळ पाणी पिण्याचा साधा सल्ला नाहीये. अजिबात नाही. तर त्यात भौतिकशास्त्राचे नियम, वीज आणि ऊर्जेचे व्यवस्थापन आणि अगदी वन्यजीवांपासून स्वतःचा बचाव करण्याचे अतिशय व्यावहारिक तंत्र दडलेले आहे. बरोबर. आपण आपले सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीकडे, मग ती कारमधील परफ्यूमची बाटली असो, एसीचा रिमोट असो किंवा घराचा अंधारा कोपरा असो, एका नवीन आणि अधिक जागरूक दृष्टिकोनातून पाहणे आता काळाची गरज बनली आहे. होय. आणि हे सगळे घटक एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. शरीराची काळजी, यंत्रांची भौतिकशास्त्रानुसार काळजी आणि सभोवतालच्या निसर्गाच्या बदलणाऱ्या वर्तणुकीची जाणीव या तिन्हींचा समन्वय साधूनच आपण अशा टोकाच्या हवामानाचा सामना करू शकतो. अगदी खरंय. आजच्या या भागात थांबण्यापूर्वी सर्वांना विचार करण्यासाठी मी एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न सोडून जाऊ इच्छितो. जर आज केवळ 55 अंश तापमानात आपल्या कारमधील रोज वापरल्या जाणाऱ्या परफ्यूमचा थेट बॉम्ब बनत असेल, आपल्या एसी शहराची वीज घालवण्यास कारणीभूत ठरू शकत असेल आणि जंगलातले साप विंचू आश्रयासाठी हतबल होऊन थेट आपल्या घरांत घुसत असतील, तर भविष्यात या नवीन आणि अत्यंत उष्ण जगाशी जुळवून घेण्यासाठी आपल्याला आपल्या घरांच्या रचना, आपले तंत्रज्ञान आणि आपल्या रोजच्या जीवनशैलीत आणखी किती मुळापासून आणि भयानक बदल करावे लागतील यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.